तर काय म्हणता पोट्टू, जे महाराष्ट्रात झाला आमच्या संघाला खतरनाक वाला प्रँक. कारण की आम्ही बोलावली भाजी आणि आता रोटेच नाही, ते बी 2 वाजता. आता फिरून राहिलो पुढे इकडे तिकडे हॉटेल पाहिले. ते म्हणणे आहे काहीच नाही वा, त्याच्या लागून बसले आता. फक्त रोट्या द्या म्हणा, कोण फक्त देते रोट्या द्या, कोण ना कोणी आणून देत असणार कोणी तर. नाही ते एखादी गाडी द्या. हो बस फक्त आम्हाला रोटे द्या, फुल ताकद न भत्ता मारतो बस. 10 मिनिटात पुरं खलास. फक्त रोटे कुठे भेटतं सांगा बरं, तुम्हाला माहिती असेल तर मग आम्ही कधी जात जाईल. काम करावं लागतं अकोल्यात, एखादं दुकान टाका लागतं रोट्याचं फक्त स्पेशल रातच्या. पाहिजे तुम्ही खोलून टाका, नाही तर आम्ही खोलून टाकतो उद्या. उद्या असलं की कमिंग सून धप्पा. आता चाललो आम्ही ट्युशन एरियातून. एखादी गाडी गिडी पाहतो, इकडे पुरं अंधार आहे. एखाद्याची गाडी घ्या. आता पुढे कुत्रे फुल ताकद न भुकू राहिले, आता पुढे फाट राहिली आमची. काय करतो वापस चालतो इथून चालतो. आता पुढे जावा का मागे जावा का समजून नाही राहिलं आता. आणि एक तर पुरं ट्युशन एरिया फिरलो. आता जवान नगराच्या पुढे आलो जरासं, आणि आता कुत्रे भेटले. पुरी गँगस्टर आहे. तर गाईज आता पोचलो आम्ही शिवलेन चौकात कोणीच नाही. तर एखादी लिफ्ट मागली असती तर लिफ्ट मागायला पण गाडी कोणीच नाही, सगळे झोपले. कारण की रात्रीची आता 2:30 वाजले. तरी आम्ही आता पाहतोच कोणतं हॉटेल चालू आहे का, रात्री जेवण करावंच लागेल. भत्ता मारल्याशिवाय झोप नाही आपल्या अकोले. तर गाईज आता झाला 3:01. आता पोहोचलो आम्ही बस स्टँड जवळ. तर अति सध्या गाड्या चालू आहेत, पण आपण लिफ्ट नाही मागू शकत कारण की आता आपण झालो जवळपास. बस आता गल्लीतून लेप घेतला की मग गल्लीजवळ जातो. त्यातून पाहिजे चालू आहे का नाही, मग त्यातून झापला लागेल. नाही भेटलं की म्हणले लागत. आता बस स्टँड जवळ आलो. पाहून घ्या तुम्ही, बस स्टँड जवळ आलो. बस स्टँडवर गर्दी पाहून घ्या किती. पोहे चालू आहे, पोहा. तिथं नाही भेटलं तर आता पोचलो आपण दास मोबाईल पाशी. पाहून घ्या तुम्ही, या गल्लीत आहे आता एक हॉटेल. तरी बा आता भेटता का नाही आपल्याला रोटे. हॉटेल आता चालू आहे मग रोट्या हॉटेल चालू आहे वाटतं. ती गाड्या गेल्या उभ्या आहेत, बम मोठ्या गाड्या उभ्या आहेत. आम्ही पैदल हिंडू राहिलो. आम्ही पैदल आलो घरापासून. अरे बापरे आपली बाप, खारी दिसते. आम्हाला सुख आकऱ्याची हॉटेल उघडा आहे वाटतं रे भाऊ. आता अंदर जाऊन पाहा लागत. तर गायस पोचलो आम्ही हॉटेलमध्ये. हॉटेल चालू आहे, भेटला मला रोटे. बाले खुशावर ना आता जिंकली तुम्ही. ते म्हणणं का यार, काय पैदल आले, पाय दुखू राहिले. काकानं जे आपल्यावर उपकार केले चालू ठेवून रोट्या दिल्या आपल्याला सगळं. बस आता घरी जाऊन भत्ता मारा लागत टाकून. आहे ताटाची डायरेक्ट स्लीप मोड ऑन करून देतो डायरेक्ट. आणि डायरेक्ट उद्या सकाळी उठतो 2-3 वाजता आणि वापस आपलंच एरियात. भेटल्या आम्हाला आमच्या रोटे. मला आता रोट्या फुल टाकतो ना. आता आम्ही पळत जातो नाही, म्हणजे पळत नाही, म्हणजे फटफट चालतो. कारण की रोटे थंड न झाल्या पाहिजे ना, कारण की गरम गरम आता मस्त जाते ते पोटात. नाही तर मग ते एवढे दूर बदल चालला. तर गाईज एवढ्या थंडीत आम्ही ना स्वेटर बी नाही घालेल, काही नाही घालेल, कोण होळी बी नाही घालेल, तरी आम्ही आलो आणि आमच्या रोट्या घेतल्या. आता मस्त चाललो. पण अति आलो अति एवढे झाड आहेत, एवढी थंडी लागू राहिली. रोडत बी झाड दिसून राहिले, एवढे अंधार आहे. पूर्ण फॅमिली आहे, 1 2 3 4 5. आता पोचलो आम्ही आपल्या एरियात. पण अति पुरी गँगस्टर आहे कुत्र्याची. आमचे गळील वाटलं होय म्हणलं बा तू पुढे. तर गाईज आता पोचलो आम्ही आमच्या एरियात. बस आता जरा सगळं म्हणजे डायरेक्ट घर खुशी झाली. जवळ आहे, पण आता एवढी जराशी पाय पण दुखू राहिली. आता काय करता, तुमच्यासाठी एवढ्या दूर गेलो आपण पैदल, कारण की आपल्या ब्लॉगला दिवस झाला नाही. आता आपण डेली युट्यूबवर टाकत जाऊ. फक्त मी सबस्क्राईब करून घ्या. आता घरी आलो आपल्या जवळच. तर गाईज आली आमची रूम, पण गेटाला कुलूप लावलाय. आता टाटावरून जा लागत.
तर मी इथे आलो आणि दोघं राहिली. तर आम्ही आलो आता आमच्या रूमवर. मस्त मी भत्ता मारतो आणि तुम्ही आपल्याला एवढा सपोर्ट करा. आपण तुमच्यासाठी असेच कंटेनर असतं, रात्रीचं दिवसाचं दुपारचं असे व्हिडिओ एकदा फक्त तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तर फुल ताकद न बघता या तुम्ही भत्ता मारायला मध्ये आलो. आज झोपेला आहे अमोलला. तो अमोलला झोपेल होता आणि अमोलला चहा मारून गेलो गप्पा. मला फुल ताकद न बघता आता आपण जायला उपाला घेऊन जेवण करायला. पण पाहिजे तर टाटा धुईल मध्ये. मग आता आम्ही ना रात्री बोर्डिंग लावून टाटा धुतली. आता उठतो आपण अमोल झाली जेवण करायला. चाललं जेवण करूया आणि जेवण आलं. तर गाईज आता मला दोन टाकताना बघता पावले चालत नाही. तर फोटो आता वाटला आम्ही ना बघता. आता झालं ॲक्च्युली. तर असे सुद्धा माझ्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऑन करा. ऑन करा मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तत्पर्यंत #जय महाराष्ट्र. गुड नाईट. बाय बाय.